जनमानसाची भावना की आपण लोकांची भावना. अहमदनगर दक्षिणमध्ये उमेदवार कुणीही असलं तरी ही निवडणूक पवार विरुद्ध विखे अशीच होणार असल्याचं स्पष्ट झालंय. 33 वर्षांपूर्वी देखील असंच घडलं होतं. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात 1991 मध्ये बाळासाहेब विखे पाटलांना काँग्रेसनं उमेदवारी नाकारली होती. परिणामी काँग्रेस उमेदवार यशवंतराव गडाख यांच्या विरोधात बाळासाहेब विखेंनी अपक्ष निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत विखे पाटील पराभूत झाले होते. पराभवानंतर बाळासाहेब विखेंनी हे प्रकरण कोर्टात नेलं होतं. या प्रकरणात गडाख यांच्यासह शरद पवार यांना सह आरोपी करण्यात आलेलं होतं आणि तेव्हापासून पवार विरुद्ध विखे यांच्यातील राजकीय वैर सुरू झालं. मात्र बाळासाहेब विखे पाटलांनी जिल्ह्यामध्ये विखे पाटल राबवत सत्ता समीकरणं आपल्याच भोवती फिरती ठेवण्यात यश मिळवलंय. परिणामी